मुख्यमंत्री पदाबाबतचं सूत्र अद्याप ठरलेलं नाही। महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून यावर चर्चा करू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलं। ते आज साताऱ्यात कराड इथं पत्रकारांशी बोलत होते। महायुतीला मोठं बहुमत मिळालं असून आगामी 5 वर्ष भक्कम सरकार राज्याला देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली। जेव्हा आम्ही नंतर तिघही एकत्र बसू, वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू, वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत। 5 वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे। केंद्राचं सरकारला अजून 4.5 वर्ष केंद्रात ते काम करणार आहे। तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडे, प्रगतीकडे कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील, ही जी काही आपली परंपरा आहे, 1 नंबर ठेवायची, ती परंपरा देखील आम्ही ठेवण्यास कुठं कमी पडणार नाही। राज्य सरकारनं अनेक कल्याणकारी योजना आणल्या, केंद्र सरकारनं देखील पाठबळ दिलं असं सांगत या योजना कोणताही भेदभाव न करता पोहोचवण्याचा सरकारनं प्रयत्न केला, त्यामुळेच महायुतीला इतका जनाधार मिळाला असं ते म्हणाले। विरोधी पक्षनेता बनण्यासाठी जी आमदारांची संख्या लागते तितकी संख्या विरोधी पक्षातल्या कोणत्याच पक्षाकडे नाही, मात्र विरोधकांचा मान सन्मान राखला जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं। सगळ्यांना विश्वासात घेऊन सरकार चालवून राज्याच्या विकासाला आणि प्रगतीला वेग दिला जाईल असंही ते म्हणाले। समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील, मी असतील, देवेंद्र असतील, आमचे सगळे महायुती असेल, आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू। विरोधक जिथे निवडून येतात तिथे विरोधकांना ईव्हीएमवर आक्षेप नसतो। आम्ही लोकसभा निवडणुकीतला पराभव विनम्रपणे मान्य केला, ईव्हीएमवर खापर फोडलं नाही। यश अपयश हे मतदारांवर अवलंबून असतं असं सांगत ईव्हीएम निर्दोष असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे असं अजित पवार यांनी अधोरेखित केलं।